नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. सेवेची मुदत संपण्यापूर्वी सेवानिवृत्ती घेणाऱ्या सैनिकांनाही वन रँक वन पेन्शन योजनेचा लाभ मिळणार, पंतप्रधानांची घोषणा. माजी सैनिकांकडून निर्णयाचं स्वागत, उपोषण मागे, मात्र इतर मुद्दे मार्गी लागेपर्यंत आंदोलनाचा निर्धार. टंचाईग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांची कर्ज वसुली थांबवण्याचा आणि वीज देयकं स्थगित करण्याचा सरकारचा प्रयत्न, मुख्यमंत्री. राज्यभरात दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा. आणि अंदमानमधल्या पोर्ट ब्लेअर इथल्या 4थ्या विश्व साहित्य संमेलनाची सांगता. नमस्कार. आणि सविस्तर वृत्त. केंद्र सरकारनं घोषणा केलेल्या वन रँक वन पेन्शन अर्थात समान श्रेणी समान निवृत्ती वेतन योजनेसंदर्भात काल नाराजी व्यक्त केलेल्या माजी सैनिकांनी आज पंतप्रधानांनी स्वेच्छानिवृत्ती संदर्भात केलेल्या घोषणेनंतर या योजनेचं स्वागत केलं आहे. सेवेची मुदत संपण्यापूर्वी सेवानिवृत्ती घेणाऱ्या सैनिकांनाही या योजनेचा लाभ मिळेल अशी घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ये सरकार जिन लोगों ने युद्ध में सेना में काम करते करते अपना शरीर गंवाया है, कोई अंग गंवाया है, ऐसे भी सेना के जवान जिनको मजबूरन सेना छोड़नी पड़ती है, शरीर की देश के लिए शरीर का एक एक अंग बलि चढ़ा दिया है, उसको सेना छोड़नी पड़ती है. क्या वो ओआरओपी से वंचित हो जाएंगे? सेना को प्यार करने वाला प्रधानमंत्री ऐसा कभी सोच भी नहीं सकता है. मेरे भाइयों बहनों, ऐसे सबको ओआरओपी मिलेगा. पंतप्रधानांच्या घोषणेनंतर माजी सैनिकांनी उपोषण मागे घेतलं तरीही या संदर्भातले इतर मुद्दे मार्गी लागेपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार असल्याचं माजी सैनिकांच्या संघटनेचे प्रमुख निवृत्त मेजर जनरल सतबीर सिंह यांनी सांगितलं. आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या योजनेत ज्या काही त्रुटी राहिल्या त्या दूर करण्यासाठी एक आयोग स्थापन करण्याचा प्रस्ताव असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. 1 जुलै 2014 या पूर्वलक्षी प्रभावानं ही योजना लागू होणार आहे, तर 5 वर्षांनी या योजनेचा आढावा घेण्यात येणार आहे. हीच मागणी माजी सैनिकांच्या संघटनेला अमान्य असून यासाठी 5 सदस्यीय समिती असावी अशी संघटनेची मागणी आहे. वन रँक वन पेन्शन संदर्भात चर्चा करण्यासाठी निवृत्त लष्करी अधिकारी मेजर विनय देगावकर आपल्या स्टुडिओमध्ये आलेत. सर नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सामान्य माणसाला पडलेला या संदर्भातला प्रश्न, गेले अनेक महिने हे आंदोलन तुमचं चालू आहे, त्या मागण्या कानावर येतात, पण वन रँक वन पेन्शन ही जी योजना आहे किंवा ही जी मागणी आहे ती नेमकी काय, म्हणजे त्याचा अर्थ काय? त्याला आपण आता थोडंसं सुटसुटीत शब्दात मांडण्याचा प्रयत्न करूया. वन रँक वन पेन्शन म्हणजे एका रँकमध्ये जो डिफेन्स पर्सन रिटायर होतो आणि त्याला पेन्शन मिळतं, त्याच रँकमध्ये रिटायर होणाऱ्या दुसऱ्या डिफेन्स पर्सनला तेवढंच पेन्शन मिळावं ही अपेक्षा. म्हणजे त्याचं आपण जर डेफिनेशन बघायला गेलो, वन रँक वन पेन्शनची जी बुक डेफिनेशन आहे, विच सेज की युनिफॉर्म पेन्शन फॉर ऑल डिफेन्स पर्सनेल हु हॅज सर्व्ड in the same rank and who has retired in the same rank and has rendered equal amount of service irrespective of their date of retirement. म्हणजे आता समजा 20 वर्षापूर्वी एक हवालदार रिटायर झाला, तो रिटायर होत असताना त्यावेळच्या पे स्केल प्रमाणे त्यांना पेन्शन लागू होती. जो त्यांचा पे स्केल असेल त्याच्या 50% त्यांना पेन्शन मिळत होती. त्याच्यानंतर काही पे कमिशन झाले, इंटरिम पे हाईक्स झाले आणि आजच्या तारखेला जो हवालदार रिटायर होतो त्याला आजच्या तारखेनुसार पेन्शन लागू होतं. इफेक्टिव्हली होतं काय, 20 वर्षापूर्वी जो रिटायर झाला तो त्याच्याहून 20 वर्ष सिनियर होता जो आज रिटायर होतं. तसं असताना 20 वर्षापूर्वी जो रिटायर झाला त्याला मिळणारी पेन्शन ही कैक पटीने कमी असते आज रिटायर होणाऱ्याच्या. म्हणजे त्यात होतंय काही, जो सिनियर आहे त्याला ज्युनियरपेक्षा प्रचंड असं कमी पेन्शन मिळत होतं. वेळेस त्याच्या ज्या नागरी गरजा आहेत, त्याच्या घरगुती ज्या गरजा आहेत त्या तितक्याच आहेत. आजची जे महागाईचा जो त्याला बसणारा फटका आहे
तो कदाचित थोडा जास्त असेल कमी नसला तरी सुद्धा. सो हे जे व्हेरिएशन होतं, हे जे फरक होता दोन पेन्शनमधला 20 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी रिटायर झालेल्यांमधला आणि आत्ताच्या मधला, हे आपण थोडंसं अनालाइज केलं तर लक्षात येईल की हा इफेक्ट जर लांबच्या म्हणजे 30-40 वर्षापूर्वी रिटायर झालेला आणि आजच्या रिटायर झाला तर हा फरक प्रचंड आहे. कारण जो तुमचा इंडायसेस जे वाढत जातात, जे जगण्याचा जो खर्च आहे तो तो वाढत 20 जातो. वर्षापूर्वी जो होता त्याचा आता कितीतरी पट हो, वाढलाय. कितीतरी पेन्शन पट मात्र तेव्हाचीच 500 रुपये मिळते. त्याच्यात काही इंट्रीम हाईक्स होतात, परंतु त्याचं जे प्रपोर्शन आहे ते इतकं कमी असतं की त्याच्यामध्ये जगणं कठीण होऊन जातं. ही मागणी वन रँक वन पेन्शनच्या बरोबरीनं काही इतरही आहेत गोष्टी, तर ही मागणी करण्यामागची भूमिका जरा सविस्तरानं हवी आपल्याला. बरोबर. बेसिकली आपण इतर सगळ्या सर्व्हिसेस आणि डिफेन्स सर्व्हिसेस यामधला फरक समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिफेन्समध्ये खालचा जो स्टार्ट आहे तो प्रचंड मोठा आहे. म्हणजे जे जवान म्हणा किंवा ऑफिसर्समध्ये आपण बघायला गेलो तर लेफ्टनंट्स, कॅप्टन्स, मेजर्स ज्यांची संख्या प्रचंड असते आणि तशी त्या सर्व्हिसेसची गरज असते. वेळात जसजसं आपण वर जावं तसतसं ते पिरामिड छोटं 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 होत जातं आणि अल्टिमेटली दर 2, 2.5, 3 वर्षामध्ये एवढ्या मोठ्या आर्मीमधनं जनरल बनणारा एकच ऑफिसर असतो. सो यू कॅन इमॅजिन की त्या वरच्या स्टेटा जो आहे 3-4 लेयर्स जे आहेत वरचे, त्यामध्ये जाऊ शकणाऱ्या लोकांची संख्या किती प्रचंड कमी असते. 10 लाखाच्या आर्मीमधनं शेवटी एकच ऑफिसर असतो जो तिथे जनरल बनत असतो. व्हेरॅज ॲट द एज लेट्स से साधारण 13 वर्षाची 14 वर्षाची सर्व्हिस झाल्यानंतर काही जे प्रमोशन्स असतात ते आपले CR बेस म्हणजे जे ॲन्युअल कॉन्फिडन्शियल रिपोर्ट्स असतात त्याच्या बेसिसवर तुमची पुढची प्रमोशन्स अवलंबून असतात. असं असताना बऱ्याचदा असं होतं की एखादा ज्युनियर ऑफिसर ज्याचा किंवा ज्युनियर म्हणजे जवानांमध्ये सुद्धा ते होत असतं, तो 15-17 वर्ष सर्व्हिस झाली, त्याचे CRs चांगले गेलेत, तो आपल्याला सुपरसीड होऊन आपला सिनियर होऊन वरती येतो. व्हेरॅज त्याचा जो पूर्वीचा सिनियर असतो तो मात्र त्याच रँकवर स्टॅग्नंट राहतो. मग तिथे एक थोडासा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट सुरू होतो आणि वरती पिरामिड छोटा असल्यामुळे त्या स्टॅग्नंट झालेल्या जवानाची किंवा अधिकाऱ्याची युटिलिटी मिलिटरीमध्ये कमी झालेली असते. त्यामुळे त्याच्यावर येणारा मानसिक तणाव आणि ही सरकारची जी गरज आहे किंवा डिफेन्स मिनिस्ट्रीची जी गरज आहे ती वरच्या लेवलला कमी झालेली असते. त्यामुळे त्या पर्टिक्युलर म्हणजे 20-22 वर्षानंतर जसजशी लोक कमी होत जातील डिफेन्समधली, ते सरकारलाही फायद्याचं आहे आणि जे डिफेन्स सर्व्हिंग पर्सनल आहेत त्यांच्याही फायद्याचं आहे. त्यामुळे तिथे कमी होत असताना PMR हा जो विषय येतो तो त्यातनं उद्भवलेला विषय की 20-22व्या वर्षानंतर लोक जी रिटायर व्हायला लागतात ती रिटायर होणं गरजेचं आहे दोघांसाठी. ॲट द सेम टाईम जेव्हा तो रिटायर होतो 20व्या-22व्या किंवा तो सुपर ॲन्युएशन नंतर पूर्ण सर्व्हिस करून रिटायर होतो, त्या ठिकाणी त्याच्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या आहेत त्या प्रचंड वाढलेल्या असतात. म्हणजे साधारण एक 43 किंवा 45 वर्ष. इतर सर्व्हिसेसमध्ये रिटायर होण्याचं वय 60 असतं, बट डिफेन्समध्ये रिटायर होण्याचं वय 38 ते 45 पासूनच सुरू होतं. मग त्या वयात जेव्हा माणूस बाहेर जातो, तो बाहेर गेल्यानंतर त्याच्या ज्या घरगुती गरजा असतात त्या प्रचंड वाढलेल्या असतात. ॲट द सेम टाईम तो जेव्हा सिव्हिलमध्ये जातो तेव्हा 20 वर्ष गेली त्यांनी कुठलंही सिव्हिलियन काम केलेलं नसतं, त्यामुळे त्याची सिव्हिलियन युटिलिटी पण कमी झालेली असते. त्यामुळे त्याला तिथे अकोमोडेट करण्यासाठी, त्याला तिथे त्याची दिनचर्या नेहमीच प्रमाणे करण्यासाठी त्याला लागणारी जी आर्थिक मदत आहे ती प्रचंड खूप मोठी गरज असते, ती होणं गरजेचं असतं. आता ह्या ज्या मागण्या मान्य झाल्या त्यातून सैनिकांना नेमके काय काय फायदे मिळणार आहेत? त्यामधनं आता आधी जी डिस्पॅरिटी होती, 2 ऑफिसर्स किंवा जवान जे वेगवेगळ्या कालखंडात निवृत्त झाले होते त्यांची रँक एकच आहे, त्यांची रँक एकच आहे, पोस्ट एकच आहे, परंतु रिटायर होण्याची तारीख वेगळी. तर त्यांना आजच्या तारखेला म्हणजे दर 5 वर्षांनी हा रिव्ह्यू होणार आणि जे हवालदार असतील त्या सगळ्या हवालदारांना एकच पेन्शन असेल ज्यांनी सेम इक्वल अमाऊंट ऑफ सर्व्हिस दिलेली असेल. त्याचबरोबर ते जे रिव्हिजन्स आहेत ते रेग्युलर इंटरवलला होत राहणार आहेत. त्यामुळे असं होणार नाही की गेल्या वेळेस जो हवालदार रिटायर झाला होता त्याला आज कमी पेन्शन मिळते, पुढच्या वेळेस रिटायर झाला त्याला जास्त मिळते. आता दर 5 वर्षांनी रिव्ह्यू झाल्यामुळे सगळ्यांना सारखी पेन्शन मिळणार. आणि ह्यामध्ये एक 2 महत्त्वाचे विषय असे असतात. एक तर वॉर विडोज, कारण वॉर विडोज ह्या जनरली लोअर रँक्समधनं जातात, कारण खालच्या सैनिकांच्या विधवा पत्नी ज्या आहेत त्यांना मिळणारी जी पेन्शन आहे ती रिव्ह्यू होत नाही.
ती सगळ्यात मोठी अडचण होती. ती आता रिव्ह्यू केली जाणार आहे, ती दर 5 वर्षांनी रिवाईज केली जाणार आहे. आणि आता जे पहिली डिस्बर्समेंट मिळणार आहे, दे आर द फर्स्ट वन टू बी बेनिफिटेड, कारण त्यांना सिंगल स्ट्रोक त्याच्यातनं बेनिफिट मिळणार आहे. व्हेरॅज बाकीच्यांचे जे बेनिफिट्स मिळणार आहे ते सुरुवातीला 4-5 इन्स्टॉलमेंटमध्ये मिळणार आहेत. व्हेरॅज वॉर विडोजला जे मागचे ड्यूज मिळणार आहेत ते सिंगल स्ट्रोक ड्यूज मिळणार आहेत. आणि ह्यामध्ये वॉर विडोजना सगळ्यात जास्त न्याय, जो इतके वर्ष अन्याय होत होता तो न्याय मिळायला आता सुरुवात झाली. इतक्या वर्षातला अन्याय असा तुम्ही शब्द वापरलात. तिन्ही सैन्य दलांमध्ये अनेक अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. तिथं तरुण पिढी यायला मागत नाही. जो तो IT कडे पळतोय, इंजिनियर होतोय, डॉक्टर होतोय, पण सैन्य दलात जायला मागत नाही. या सगळ्या निर्णयांचा उपयोग होईल असं वाटतं? नक्कीच नक्कीच. कारण कितीही नाही म्हटलं तरी अर्थार्जन हा प्रत्येकाच्या डोक्यातला एक विषय असतोच. आणि मिलिटरी विषयी किंवा डिफेन्स फोर्सेस विषयी लोकांच्या मनात थोडीशी भीती असते की तिथे जायचं म्हणजे काहीतरी आपण मृत्यूशी सामना आहे असं. खरं तर ते कन्सेप्शन, म्हणजे अपार्ट फ्रॉम दिस टॉपिक, थोडं ते कन्सेप्शन चुकीचं आहे. कारण आजच्या तारखेला मुंबई रेल्वेमध्ये अपघातांमध्ये मरणाऱ्यांची संख्या काही पटीने जास्त आहे. 3,500 वगैरे गेल्या वर्षाचा आकडा होता. वेरज मिलिटरीमध्ये गेल्या वर्षभरात काश्मीर व्हॅलीमध्ये डिफेन्स पर्सनल जे मारले गेले ते त्यांची संख्या अजून शेकडोपर्यंत पोहोचलेली नाही आहे. शेकड्याच्या आतच म्हणजे हे थोडंसं डिव्हिएशन केलं मी. परंतु ह्या गोष्टीचा मोराल बुस्टर म्हणून आपल्याला प्रचंड मोठा फायदा होणार आहे. जे सर्व्हिंग आहेत त्यांनाही, ॲट द सेम टाइम जे येऊ घातलेले आहेत, म्हणजे जे नुकतेच ग्रॅज्युएट झालेले आहेत किंवा 10वी 12वी पास झालेले आहेत, ज्यांना जवान म्हणून भरती व्हायचं आहे, त्या मंडळींसाठी प्रचंड मोराल बुस्टर असणार आहे. कारण त्यांना इतके वर्ष जी धाकधूक होती की अरे पण 20 वर्षानंतर सर्व्हिस सोडल्यानंतर किंवा कंपल्सरी जेव्हा आपल्याला सोडावी लागेल त्याच्यानंतर बाहेर आल्यावर कुठेतरी ती जी हेळसांड व्हायची त्या हेळसांड पूर्णपणे संपलेली आहे. ती त्यांची निश्चिंती तिथे सेक्युअर झालेली आहे. त्यामुळे ते जास्त आनंदाने येतील, जास्त संख्येने येतील. ही योजना अंमलात आणण्यासाठी एवढी वर्ष लागली, म्हणजे सरकारच्या काही अडचणी असतील, नेमके काय होत्या? सरकारच्या बाजूने आता बोला. खरं सांगायचं गेलं तर हा पूर्णपणे पॉलिटिकल विलचा विषय होता. मी बाजूने बोला अशा अर्थानं म्हणलो की नेमके त्यांच्याही अडचणी लोकांसमोर यायला पाहिजे की एवढा वेळ का झाला. हा निर्णय खरं सांगायचं गेलं तर 1986 साली याचा पहिला विस्फोट झाला. त्याच्या आधी आपण जर गेलो तर स्वातंत्र्यानंतर ही गोष्ट लागू होती. वन रँक वन पेन्शन हे काय आजची इन्व्हेन्शन नाही आहे किंवा 86ची पण इन्व्हेन्शन नाही, ती आधीच लागू होती. 73 साली ती अबॉलिश करण्यात आली, एक्स पार्टी डिसिजन. म्हणजे त्या ठिकाणी कुठली डिस्कशन न करता इट वॉज सिम्पली इम्प्लिमेंटेड की याच्या पुढे OROP लागू असणार नाही. कारण आपल्याला त्यातनं जर काही कशाची मीमांसा करायची असेल तर ती ह्या निर्णयाची करणं फार गरजेचं आहे की 73 साली ते अबॉलिश का करण्यात आलं. विश्वास म्हणजे तिथनं खरा हा अन्याय सुरू झाला. पहिली 13 वर्ष कुठल्याही प्रकारे त्याच्यावर डिस्कशन झालं नाही. 86 साली पहिलं कमिशन गठन करण्यात आलं आणि त्याच्यानंतर 4 ते 5 कमिशन आले, त्याच्यावर रिपोर्ट्स आले. कुठल्याही रिपोर्टमध्ये हे देण्यात येऊ नये किंवा ह्याचा विचार होऊ नये असं कुठेही म्हटलं नाही. कारण प्रत्येक कमिटीमध्ये हे बघण्यात आलं की ह्या मागणीमध्ये मेरिट आहे, कारण ह्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे म्हणून ती मागणी करण्यात आलेली होती. आणि असं असताना तो निर्णय, कमिटीचे दिलेले निर्णय कुठे इम्प्लिमेंट होत नव्हते. त्याच्या मागचं जे कारण होतं ते पूर्णपणे पॉलिटिकल विल होतं आणि ह्याच्यामागे कुठेतरी एक रिफ्ट होता ब्युरोक्रेसी आणि डिफेन्स पर्सनल ह्याच्यामधला होता. आणि त्याच्यामुळे डिफेन्स पर्सनलला आपल्यापेक्षा जास्त वेतन मिळेल का किंवा त्यांना जास्त पर्क्स बेनिफिट्स मिळतील का, ह्या गोष्टीचा कुठेतरी एक त्यांना इम्पॅक्ट असावा असा माझा अंदाज. परंतु ते आपल्या देशात तुम्ही म्हणताय की बरीच वर्ष गेली, त्याची ही काय कारण मीमांसा. इतर देशांमध्ये वन रँक वन पेन्शन संदर्भात काय नियम आहेत? आत्ताचे जे रिपोर्ट ज्याच्या बेसिसवर वन रँक वन पेन्शन डिराईव्ह करण्यात आलेले आहे हे बेसच US, UK आणि सिंगापूर या 3 देशांच्या जे वन रँक वन पेन्शन आहे त्याचा अभ्यास करून आणि आपल्या आधीचं जे लागू होतं त्याचा अभ्यास करून हे डेरिव्हेशन केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगानेच हे करण्यात आलेलं आहे. त्यामुळे इतर देशांमध्ये ऑलरेडी लागू आहे. जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, माजी सैनिकांनी आज आपण बातमी ऐकली असेल आधी की आंदोलन तसं पुढे चालूच राहणार आहे असं म्हटलंय. अजून काय उरलंय, म्हणजे या मागणीनंतर काय उरतं? बेसिकली जे मेन इश्यूज होते ते ॲड्रेस झालेले आहेत. म्हणजे काल पर्रीकरांनी मोठा विषय बाजूला केला की वन रँक वन पेन्शन हे सँक्शन केलं. त्यातला जो दुसरा महत्त्वाचा विषय होता की प्रीमॅच्युअर रिटायरमेंट झालेल्या जवानांना ते मिळणार का नाही मिळणार, आज पंतप्रधानांनी तोही विषय मार्गी लावला. म्हणजे काल पहिले ब्युरोक्रेसीच्या तावडीतनं मुद्दा बाहेर काढला आणि त्याच्यानंतर उरलेला जो महत्त्वाचा मुद्दा होता तो आज केला. छोटे छोटे 3-4 मुद्दे आहेत जे महत्त्वाचे आहेत.
तेही येत्या काही काळात सोडवले जातील. त्यात महत्त्वाचं म्हणजे जी रिव्ह्यू कमिटी होती ती वन मॅन कमिशन होतं, जे 6 महिन्यामध्ये हे सगळे प्लीडिंग्स ऐकणार आहेत. आता जी मागणी आहे ती अशी आहे की ह्याला 6 महिने न लावता इट शुड बी कम्प्लिटेड विदिन अ मंथ विथ कमिटी विथ मोर नंबर ऑफ पर्सन्स. आणि जे रिव्ह्यू 5-5 वर्षांनी होणार आहेत, जे रिव्हिजन्स 5-5 वर्षांनी होणार ते 5-5 वर्षांनी न होता 1-1 वर्षांनी व्हावे असं त्यांचं मेजर जे मागणी आहे ती आहे. आणि आत्ता तात्पुरतं त्याला रिटर्न ऑर्डर मिळेपर्यंत ॲजिटेशन थांबणार नाही असं एक बेसिक मागणी आहे. विनयजी, एक सिनेमा आला होता हकीकत नावाचा, त्यात एक कविता होती की इस मुल्क की सरहद को कोई छू नहीं सकता, इस मुल्क की सरहद की निगेबान है आके. जिसच्या ऐवजी आपण इस वापरूया इकडे. या देशाच्या सरहद्दीवर तुमच्यासारखे जवान लढतायत, त्यामुळे त्या सरहद्दीवर बघायची कोणाची हिंमत होणार नाही. या निर्णयाच्या निमित्तानं आपण आलात आणि त्या सर्व जवानांच्या आयुष्यामध्ये एक चांगला निर्णय झाला, त्याबद्दलची मीमांसा आपण करण्यासाठी उपलब्ध झाला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण वळूया पुढील बातम्यांकडे. देशाचा विकास हेच आमचं ध्येय असून विकासासाठी पायाभूत सोयीसुविधा गरजेच्या असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय. दिल्ली फरीदाबाद मेट्रो सेवेचा शुभारंभ आज पंतप्रधानांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. देशाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारांच्या सहकार्याची गरज असून 125 कोटी देशवासियांच्या सहकार्यानंच हा विकास साधता येईल असं पंतप्रधान म्हणाले. प्रत्येक गरीब कुटुंबाला घर मिळावं हे आमचं स्वप्न आहे असंही त्यांनी सांगितलं. भारतासह जगातल्या 20 बलाढ्य अर्थव्यवस्थांच्या G20 या संघटनेच्या धर्तीवर महिला नेत्यांची एक संघटना तयार केली आहे. W20 असं नाव असून या समूहात G20 देशांमधल्या 20 महिला नेत्यांचा सहभाग असेल. W20 या समूहाची पहिली परिषद पुढल्या महिन्यात इस्तंबुल इथं होणार असून तोपर्यंत सर्व सदस्य देशांच्या प्रतिनिधींची नावंही निश्चित होतील. जागतिक आर्थिक विकासाला गती देण्यासाठी महिलांचा समावेश महत्त्वाचा असल्यानं W20 ची स्थापना झाली आहे. तुर्कस्तानातल्या अंकारा इथं G20 देशांच्या अर्थमंत्र्यांची आणि केंद्रीय बँकांच्या प्रमुखांची 2 दिवसांची बैठक आज संपन्न झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. चीननं त्यांच्या युआन या चलनाचं अवमूल्यन केल्यानं जागतिक अर्थव्यवस्थेला हादरे बसले, ही गोष्ट खटकणारी असल्याचं मत या बैठकीत विविध सदस्य देशांनी व्यक्त केलं. चलनाचे दर बाजारावर आधारित असावेत आणि चलनांचं स्पर्धात्मक अवमूल्यन टाळावं या मुद्द्यांवर सदस्य देशांची सहमती झाली. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी या बैठकीत भारताचं प्रतिनिधित्व केलं. भारत चालू आर्थिक वर्षात अपेक्षित विकास दर गाठू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. टंचाईग्रस्त भागातील शेतकऱ्यांची सर्व कर्जवसुली थांबवण्यात येईल, तसंच वीज देयकं स्थगित करण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यातल्या कुरनूर धरणाची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते आज बोलत होते. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे देण्याबरोबरच थेट मदतही केली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. राज्यात टंचाई निवारणाच्या तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असा पुनरुच्चार करत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केलं. दुष्काळात रोजगार हमी योजनेच्या कामाचे निकष बदलण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दुष्काळाची परिस्थिती पाहता पाणी, चारा आणि हाताला काम या 3 गोष्टींचं नियोजन तातडीनं केलं पाहिजे. आणि म्हणून पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आपण सूचना केल्या आणि त्या माध्यमातून अतिशय मायक्रो प्लॅनिंग, कुठल्या गावामध्ये पाणी उपलब्ध आहे, कुठले स्रोत आहेत, ते स्रोत कधी असतील, किती दिवस चालू शकतात, ते स्रोत असले तर कुठलं पाणी येऊ शकेल, अशा प्रकारचं सोलापूर जिल्ह्यातील एकरूप सिंचन योजनेबाबतच्या अडचणी दूर करून तयार केला आणि निधी देखील त्याकरता आपण उपलब्ध करून दिला. सोलापूर जिल्ह्यातील एकरूप सिंचन योजनेबाबतच्या अडचणी दूर करून सुधारित प्रशासकीय मंजुरी देण्याबाबत लक्ष घातलं जाईल असं आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. सोलापूर शहरासाठी उज्जनी धरणातून सुमारे 4.5 TMC इतकं पाणी नदीद्वारे देण्यात येतं. यापुढे NTPCच्या समांतर जलवाहिन्यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सोलापुरातल्या दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते.
सोलापूर शहराला 40 दिवसांसाठी अर्धा टीएमसी पाणी लागतं, मात्र त्याकरता उजनी धरणातून 5 टीएमसी पाणी सोडलं जातं. यामुळे 4.5 टीएमसी पाण्याचा अपव्यय होतो. तो टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. यामुळे सिंचनासाठी लागणाऱ्या पाणी पुरवठ्यात वाढ होऊन त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्रीकृष्ण जन्माचा सोहळा काल मध्यरात्री सर्वत्र श्रद्धेनं साजरा झाल्यानंतर आज गोविंदा रे गोपाळा असं म्हणत दहीहंडीचा सण ठिकठिकाणी साजरा होत आहे. राज्य सरकारनं दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला असला तरी न्यायालयानं जाहीर केलेल्या नियमावलीमुळे गोपाळांमध्ये फारसा उत्साह नसल्याचं चित्र दिसत आहे. त्याचबरोबर यावर्षी असलेलं दुष्काळाचं सावट पाहता मोठमोठ्या दहीहंड्या रद्द झाल्या, त्यामुळे उत्साह मंदावलेला दिसत आहे. खिडकीतल्या ताई आका वाकू नका, पुढं वाकू नका, 2 पैसे देतो मला भिजवून टाका. हंडी फोडायला येतेस का तू ग, येतेस का तू? राधे राधे कृष्ण राधे, गोपाळ कृष्ण राधे कृष्ण, गोपाळ कृष्ण राधे कृष्ण, राधे राधे कृष्ण राधे, राधे राधे कृष्ण राधे. दरम्यान या उत्सवात भिवंडीत गणेश पाटील या गोविंदाचा दहीहंडी बांधताना दुर्दैवी मृत्यू झाल्यानं उत्सवाला गालबोट लागलं. तर मुंबईत सुमारे 106 गोविंदा जखमी झाल्याचं वृत्त आहे. जखमींवर मुंबईतल्या केईएम, सायन, नायर अशा विविध रुग्णालयात उपचार करून 94 गोविंदांना घरी सोडण्यात आलं. इतर जणांवर उपचार चालू आहेत. अंदमानमधल्या पोर्ट ब्लेअर इथल्या 4थ्या विश्व साहित्य संमेलनाची आज सांगता झाली. याविषयी पुणे आकाशवाणीचे सहाय्यक संचालक नितीन केळकर यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली आहे. 4थी विश्व मराठी साहित्य संमेलनाची आज सांगता झाली. मुळात या संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेत समारोप समारंभाला कोण पाहुणे येणार याचा उल्लेखच नव्हता. उद्घाटन समारंभाला अनेक राजकीय नेते आले नाहीत. त्याबरोबरच अंदमान निकोबारचे नायब राज्यपालही आले नव्हते. ते सांगता समारंभाला येतील असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. तर आज सांगता समारंभालाही राज्यपाल येऊ शकले नाही. त्यांच्या संदेशाचं वाचन या ठिकाणी झालं आणि भाषाविषयक चळवळींबद्दलच्या परिसंवादानंतर संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे यांनी संमेलनाचा अध्यक्षीय समारोप केला. त्याआधी आज दिवसभरात विविध विषयांवरचे परिसंवाद झाले. तसंच योगेश सोमर यांचा मी विनायक दामोदर सावरकर बोलतोय हा कार्यक्रमही झाला. समारोप समारंभानंतर शतजन्म शोधताळा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज दिवसभराच्या परिसंवादामध्ये समाज सुधारणा आणि विज्ञान या परिसंवादाचं अध्यक्षपद अविनाश धर्माधिकारी यांनी भूषवलं होतं. कारागृहातलं साहित्य या विषयावरचा परिसंवाद झाला. या परिसंवादात बोलताना यंदाचं वर्ष ते लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्याच्या प्रकाशनाचं शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे जसं इथे सावरकरांच्या स्मृतीप्रित्यर्थ संमेलन भरवलं तसंच किमान साहित्य क्षेत्रातल्या काही धुरीणांनी भांडारेत जाऊन तिथं ज्या कोठडीत टिळकांना ठेवलं होतं त्या कोठडीत गीता रहस्याची 2 पानं तरी वाचून यावीत अशी अपेक्षा डॉक्टर सदानंद मोरे यांनी व्यक्त केली. 2 दिवसांच्या या संमेलनाला महाराष्ट्राबरोबरच भारताच्या इतर राज्यांमधूनही तसंच भारताबाहेरूनही मराठी रसिक जमा झाले होते. नितीन केळकर, दूरदर्शन बातम्यांसाठी पोर्ट ब्लेअर. राज्यावर अवर्षणाचं संकट आलं तर त्याचा सामना कसा करावा हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगून ठेवलं आहे. त्यांच्या संस्कारानुसारच राज्य सरकार दुष्काळ निवारणाचं काम करत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. लातूर जिल्ह्यात अहमदपूर इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असून त्या जागेचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत सर्व सजग नागरिकांनी अधिक जबाबदारीने वागून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं असं आवाहन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केलं आहे। नांदेड जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांशी नाना पाटेकर आणि अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आज संवाद साधला, तसंच त्यांना आर्थिक मदत दिली। शेतकरी बांधवांनीही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये, आम्ही सर्वजण तुमच्या सोबत असून या परिस्थितीशी धैर्याने लढण्याची आवश्यकता आहे असं नाना पाटेकर म्हणाले। नक्षलग्रस्त आणि मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून दारूबंदी आहे। मात्र या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर छुप्या मार्गाने दारूची सर्रास विक्री होत असल्याने दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे यांनी केली आहे। दारूमुळे घर आणि संसार उद्ध्वस्त होत असूनही दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची खंत डॉक्टर आमटे यांनी दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केली। गडचिरोलीतील भामरागड या भागाच्या विकासाकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने अनेक युवक दारूच्या व्यसनाकडे वळत आहेत। याबाबत या युवकांचं प्रबोधन करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं। वेळीच खबरदारी घेतल्यास अंधत्व टाळता येतं असा संदेश देणारी दृष्टी वाचवा जनजागरण रॅली आज कोल्हापुरात काढण्यात आली। महाराष्ट्र नेत्र संघटनेच्या वतीने अशी जनजागरण रॅली आणि पदयात्रांचा राज्यभर आयोजन करण्यात आलं होतं। राज्यात नेत्र संघटनेच्या वतीने दृष्टी पंधरवडा सर्वत्र पाळण्यात आला, त्याची सांगता 8 सप्टेंबरला होणार आहे। या उपक्रमाचा मुख्य उद्देश काचबिंदू, मोतीबिंदू, अपघात इजा, अजीवनसत्वाचा अभाव, नेत्रपटलाचे आजार, मधुमेहामुळे येणारं अंधत्व अथवा कमी वजनाच्या मुलांना कालांतराने येणारं अंधत्व अशा दृष्टीदोषांबद्दल सामाजिक जागरूकता निर्माण करणं हा आहे। भाजपाला यश मिळालं ते पैशाच्या जोरावर नव्हे तर कार्यकर्त्यांच्या कष्टांमुळे मिळालं असं राजनाथ सिंह यांनी काल मुंबईत जनसंवाद या कार्यक्रमात सांगितलं। आम्ही सत्तेत आल्यानंतर परदेशी गुंतवणुकीत भरीव वाढ झाली, आयात शुल्क वाढवल्यामुळे चीनी उत्पादनं महाग झाली, पाकिस्तानच्या कुरापतींना सडेतोड उत्तरं मिळू लागली आणि नक्षलवाद्यांच्या कारवायाही बऱ्याच प्रमाणात कमी झाल्या असं ते म्हणाले। राज्यातला दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारनं भरीव मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर राजनाथ सिंह यांनी तत्काळ होकार दिला। हंगेरीतून येणाऱ्या हजारो निर्वासितांना आसरा देण्यासाठी ऑस्ट्रिया आणि जर्मनी तयार असल्याचं ऑस्ट्रियाचे चॅन्सेलर वेर्नर फेमन यांनी म्हटलंय। जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपण हा निर्णय हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ओर्बान यांना कळवला असल्याचं फेमन यांनी सांगितलं। हंगेरीच्या सीमेवर सध्या निर्माण झालेल्या आणीबाणी सदृश स्थितीमुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। गेली अनेक दिवस बुडापेस्ट इथल्या रेल्वे स्थानकावर अडकून पडलेल्या निर्वासितांना ऑस्ट्रियात आणण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे। या वर्षअखेरपर्यंत सिरिया, इराक अशा संकटग्रस्त देशातून जर्मनीत सुमारे 8 लाख निर्वासित दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। आणि आता बातमी टेनिसची। अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत अग्रमानांकी सानिया मिर्झा मार्टिना हिंगीस जोडीनं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला। मिश्र दुहेरीत भारताचा लिएंडर पेस आणि त्याची साथीदार मार्टिना हिंगीस यांनी तिसरी फेरी गाठली। दरम्यान मिश्र दुहेरीत सानिया मिर्झा आणि ब्रुनो सोरेस जोडीला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं, तर लिएंडर पेस वर्देस्को जोडीचं पुरुष दुहेरीतलं आव्हानही संपुष्टात आलंय। हवामान वृत्त। येत्या 24 तासात मराठवाड्यात अनेक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 32, किमान 24, पुणे 33 आणि 21, औरंगाबाद 32 आणि 24, नाशिक 31 आणि 21, कोल्हापूर 32 आणि 22, रत्नागिरी 32 आणि 25, सोलापूर 35 आणि 24 आणि अमरावती कमाल 34, किमान 24 अंश सेल्सिअस। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। सेवेची मुदत संपण्यापूर्वी सेवानिवृत्ती घेणाऱ्या सैनिकांनाही 1 रँक 1 पेन्शन योजनेचा लाभ मिळणार, पंतप्रधानांची घोषणा। माजी सैनिकांकडून निर्णयाचं स्वागत, उपोषण मागे, मात्र इतर मुद्दे मार्गी लागेपर्यंत आंदोलनाचा निर्धार।
टंचाईग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांची कर्ज वसुली थांबवण्याचा आणि वीज देयकं स्थगित करण्याचा सरकारचा प्रयत्न, मुख्यमंत्री. राज्यभरात दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा. आणि अंदमानमधल्या पोर्ट ब्लेअर इथल्या 4थ्या विश्व साहित्य संमेलनाची सांगता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.